बघा आता हा पाक आहे ना, मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। बघा मी पाक पूर्ण घालून मिश्रण तयार करून घेतलं। अशा प्रकारे खवा पेढा कसा असतो त्या प्रकारे होता। आता हे एक अर्धा तास मी असंच झाकून ठेवते, मग याचे आपण लाडू बांधू। तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। इथं बघा मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो। ते पाणी घालून अशा प्रकारे बघा मळून घेतलेलं आहे। मी आपण भज्याला करतो त्या प्रकारे मळून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये दुसरं काय नाही घातलं मी, हळदी नाही काय नाही। पण हे आपलं डाळ चांगली असल्यामुळे पिवळं दिसतंय पीठ। तुम्हाला जर कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही कलर पण ॲड करू शकता, येलो, पण मी कलर नाही ॲड केला। आता मी हे 1 तासासाठी झाकून ठेवते, भिजून घेते पीठ थोडं। बघा आपल्या पिठाला आता 1 तास कंप्लीट झालेला आहे। आपलं पीठ छान असं बघा भिजलेलं आहे। चला तर आपण आता पुढची रेसिपी बघू। आता आपली कढई गरम झालेली आहे, मी आता तेल घालून घेते। बघा आपल्याला लागल असं शेव त्याच्यावरती तरंगली पाहिजे, या अंदाजाने तुम्ही कढईत तेल घालून घ्या। मी एवढं तेल घातलेलं आहे। आता गॅसची फ्लेम फुल करून घेऊ आणि तेल चांगल्या प्रकारे आपण गरम करून घेऊ। बघा अशा प्रकारे चकली करायचा सोऱ्या असतो ह्याला। अशा प्रकारे मोठ्या ह्याची मी ताटली लावून घेतलेली आहे। आता मी ह्याला आतून तेल लावून घेते। सोऱ्याला चांगल्या प्रकारे आतून बाहेरून आपण तेल लावून घेऊ, म्हणजे जास्त पीठ चिटकणार नाही। बघा अशा प्रकारे मी आतून तेल लावून घेतले सोऱ्याला। आता आपलं तेल पण छानपैकी गरम झालेलं आहे। चला तर आपण सोऱ्या भरून घेऊ। बघा आता मी हे मिश्रण सोऱ्यामध्ये घालून घेते। छान बघा मऊ झालेले 1 तासभर भिजून। शेवचे लाडू खूप छान होतात त्याच्याने, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। बघा आता मी पूर्ण नाही भरून घेतला। आता अशा प्रकारे बंद करून मी शेव ह्याच्यामध्ये सोडून घेते। बघा आता मला कॅमेरा थोडं एक हाताने पकडून हे ॲडजस्ट होत नाही, मी तुम्हाला शेव ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर दाखवते। बघा मला पकडायला येत नव्हता कॅमेरा आणि हे, म्हणून मी बघा आता हे शेव सोडून घेतली। थोडा आपण गॅस थोडा बारीक करू, जास्त पण नाही बारीक करायचे। बघा किती छान फुगली शेव। या साईडने पलटी करून घेऊ। छान अशी भाजून द्यायची, जास्त पण कच्ची ठेवायची नाही, कारण कच्ची पण राहिली ना मग असे पिठासारखे लाडू लागतात। असे मीडियम लालसर थोडी होईपर्यंत चांगली भाजून घ्या। बघा अशा प्रकारे मी पूर्ण शेव काढून घेते। आपली शेव तळून तयार आहे बघा, सगळी बारीक करून घेतली हाताने थोडी। आता हे शेवला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ शकतो। आपल्याला अशी बारीक शेव पाहिजे अशी। मग अशा प्रकारे मी बारीक करून घेतले। मुलांना जास्त मोठी शेव लाडूमध्ये आवडत नाही, म्हणून मी असं बारीक करून घेतले। बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठं ठेवू शकता। याच्यामध्ये मी इलायची पावडर मिक्स करून घेतली। आता थोडे काजू टाकून घेते। बघा आता
ह्या पातेल्याने मी मोजून घेतले, माझे थोडं कमी, हे पूर्ण पातेलं भरून थोडं कमी आहे, तर मग ह्याच्या निम्मी साखर घ्यायची. म्हणजे पूर्ण पातेलं जर भरून असतं तर अर्ध पातेलं घेतलं असतं. आता हे थोडं कमी आहे म्हणून मी अर्ध्याहून थोडी कमी साखर घेणार. पातेल्याने मोजून घ्या तुम्ही कोणत्या पण भांड्याने. माझं जर फुल भरलं तर त्याच्या निम्मी साखर घ्यायची, प्रमाण बरोबर होतं. चला आता मी पाक करते. बघा मी इथं माझं इथपर्यंत पीठ होतं, त्याच्या खाली मी एवढी साखर घेतली बघा पाकासाठी. आता ह्याच्यात पाणी किती घालायचं, तर साखर भिजली पाहिजे एवढंच पाणी घालायचं याच्यामध्ये. आणि बघा साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं. आता आपण गॅस चालू करून ठेवू. पूर्ण साखर विरघळून घ्यायची आपण. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. भेटू 1-2 मिनिटानंतर. बारीक केलेले काजूचे तुकडे याच्यामध्ये घालून घेऊ. बघा आता आपली चाचणी, साखर पूर्ण विरघळली, साखर दिसत नाही, पूर्ण विरघळली साखर. आणि कलर पण बघा थोडा चेंज झाला, पिवळसर कलर झाला बघा. आपल्याला एक तारी होईपर्यंत थोडं अजून शिजून घेऊ 2 मिनिटं. सारखं अधूनमधून मला हलवत राहायचं. बघा आता मी तुम्हाला पाक कसा तयार झाला चेक करायला एक ट्रिक सांगते. आपण हे असं हलवून घ्यायचं आणि असा चमचा वरती धरायचा. बघा थेंब असा जसं घट्ट असा जड जड पडलं बघा, तुम्हाला तार आल्यासारखं दिसत असं. एकसारखी धार लागली पाहिजे, तेव्हा म्हणायचं आपला पाक रेडी आहे. बघा आता आपला पाक रेडी आहे बघा. अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला घालून बघा. थेंब पडताना बघा कसं पडतं, तार आल्यासारखे येते बघा. हां तसं आलं पाहिजे. आता आपला पाक रेडी आहे. आता मेन इन्ग्रेडियंट लाडूसाठी मी पाकात घालणार आहे 2 चम्मच तूप. याने इतके मऊ होतात ना लाडू आणि खायला पण खूप छान लागतात लहान मुलांसाठी. मुलं तूप असे खात नाहीत म्हणून स्पेशल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 2 चम्मच तूप घातलेलं आहे. आता हे पूर्ण हलवून घेते.